आता संत महात्म्याने आपल्याला हरीची प्राप्ती झाली पाहिजे, हरी मिळाला पाहिजे. हरी म्हणजे देव असं आपल्या श्रेष्ठाने सांगितलं आहे. आता देव या शब्दाच्या ठिकाणी एकच शब्द त्याने सांगितला आहे. चरणे याला देव म्हटलं आहे. सर्व सृष्टीचा व्यापार करणारा जो प्रभू आहे तेच कळत नाही आपल्याला. आपण सर्व जगाच्या रूढीप्रमाणे सरत असतो पण ते कळत नाही. तू कुठे आहे बुवा? तुझा केवळ संत महात्म्याने सांगितलं तो काही काम म्हणून नाही आहे. गोष्ट तुझ्या जवळच आहे, कशीच नाही, जायत नाही, कुठेच नाही सांगितलं. तो देव देव जवळ देव जवळ आहे, अंतरात आहे, भेटत नाही होत. त्या भेटीसाठी काय केला बाबा उपाय? संत महात्म्यांनी तुकाराम महाराज आपल्या भाषेत बोलून राहिले. एक वेळ पंढरी जाय गड्या, एक वेळ पंढरी जाय गड्या, नाही तर होतील कळपा मोड्या, नाही तर होतील कळपा मोड्या, नाही तर होतील कळपा मोड्या, नाही तर होतील कळपा मोड्या. एक वेळ पंढरीला जाय, पंढरीला जाय. मग तिथे जाऊन काय उपाय आहे बुवा? काय उपाय आहे? मला नाही सांगितलं. पंढरीला एक वेळ गेलास म्हणजे वैकुंठ पंढरी वैकुंठ पंढरी सकाळी संत दर्जिले पावेला चंद्रभागा डोळा ते करिया, चंद्रभागा डोळा ते करिया. बरोबर हीच बाते केली. म्हणजे तुमच्या हातानं काय कमी दिसून गेलं असेल ते सर्व गेले. साधारण गोष्ट नाही. वाल्मिकासारखे तरले गेले या ठिकाणी. अजाने गेला वैकुंठाचे, नामे गेला वैकुंठाचे. अशा प्रकारचं आपल्याला सुचलं आहे. कानाच्या द्वाराने कान ठेवून बाहेर येऊ नका. कानाला ऐका माझ्या सेवा मित्र. एवढ्या बाकी लोक सुद्धा चालले, तुम्ही कसे नाही? तुम्ही त्या मोठ्या प्रेमाच्या आनंदाच्या आनंदाने गोष्ट ऐकणारे. आता ती पंढरी अशी जी म्हटली आहे तर काय त्या लोकांची आहे बा विचार? कुठे पंढरी आहे काय? पण ते गाव आहे. त्या गावाबद्दल त्यांनी नामदेव महाराजांनी आपल्या इथे विचार केला. कुठल्याही महाराज सांगितले त्याप्रमाणे फक्त त्याच ठिकाणी आहे केवळी त्याच एकाच ठिकाणी सर्व आहे. मग एका ठिकाणी ते स्थळ कार्य हा सोडण्याची विचार. आजचा विचार आपला प्रत्येकाचा विचार आहे. अशी जी पंढरी सांगितली तर तुकाराम महाराज आपल्या भाषेत बोलून राहिला आहे. त्या लोकांनी आम्हाला समजल्या
करण्यासाठी काय सांगितलं, घोचा झिवरेचा वेला मध्ये पंढरीचा होला. अशा प्रकारची ती पंढरी तुमच्या जवळ आहे, ज्या देहाच्या ठिकाणी आहे. म्हणून सांगितलं लाचरे सर्व आहे, आम्हाला तुकारामाचेच प्रश्न का म्हणून बाबा आज 4थ्या वर्गाच्या मुलापासून तर मॅट्रिक कॉलेजपर्यंत त्यांचे अभंग आहेत. आणि सिद्धापूर झालेले आपल्या महाराष्ट्राचे नामांकित संत त्यांनी तरण्याचा उपाय आमच्यासाठी सांगितला. कारण तुकोबर आहे खास म्हणते, तर मी स्वतः ते पाहिलं. बाबा पंढरी बोले डोळा दुखाचा तोडा गोरी बाबा दुखाचा तोडा गोरी बाबा. बाबा पंढरी आपुल्या हे देहाचे डोळे आहेत, तुमच्या देहाचे डोळे आहेत. आणि त्या देहाच्या डोळ्याच्या ठिकाणी ही जी पंढरी अशी जी आहे ते सद्गुरु शिवाय मिळणार नाही. नव दरवाजे नावाचा नाविते दरवाजे नावाचा नाविते तेथे रांगे जंगी समय गोविंद गोविंद तेथे रांगे जंगी समय गोविंद गोविंद. नव दरवाजे या देहाला आहे आणि 10वा दरवाजा जो वेगळा आहे त्या ठिकाणी पंढरी आहे. अशा त्या पंढरीला तुम्ही जा. म्हणून त्या सांगितलं सद्गुरु वांदोणे सांपडे नाचे करावाचे पाये आधी आधी करावाचे पाये आधी आधी. आणि जेवढे काही संत महात्मे झाले, ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ स्वामी, जनार्दन महाराज, रामचंद्र, कृष्ण भगवंत, त्यांनी चलाच्या सांगितला बंदीचा हा मंत्र स्वाम्याने जाते शिवे पार्वतीचे गोविंद शिवे पार्वतीचे गोविंद. इतक्या लांबची गोष्ट आहे. ते जर लोक चालले गेले, आम्ही चालणार नाही या मृत्यू लोकात सहजच करू बा माझ्या प्रेमा मित्रांनो. म्हणून सांगितलं खायचं भरतने आवडे आनंद आवडे आनंद असा अनंत भगवान त्याला तुम्ही नेहमी भजा. मोको का धुंडे बंदे तो तेरे पास में मोको का धुंडे बंदे तो तेरे पास में. बस किती विचार सांगितला. पलीकडे कुठेही जाऊ नका, कोण्या ठिकाणी तुम्हाला ठाईक नाहीये. असा जर गेला असेल तर हो नरकच्चा दे कच्चा नाही गुरु का कच्चा हो नरकच्चा दे कच्चा नाही गुरु का कच्चा हो नरकच्चा दे कच्चा. अशा प्रकारचे श्रेष्ठ आज आपल्या हरीच्या प्राप्तीसाठी बोलून राहिले आहेत. आपल्याला त्यांनी सांगितलं तीर कर माया भारी आज कबीर महाराज सांगतात असं जे आहे ते योगानं जपानं तपानं काही मिळू शकत नाही. ती पंढरी कुणाला ती समजतच नाही. ज्या ठिकाणी पांडुरंग आहे, ज्याला हरी म्हणता, ज्याला देव म्हणता, तर ते त्या ठिकाणी आहे. मात्र अशा प्रकारची ती जागा आहे. अशी ती जागा सद्गुरु शिवाय मिळणार नाही. जिसका गुरु खुदा है उसका दिला बच्चा तो अशा प्रकारचं
तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आहे आहे असं सांगितलं आहे. आहे म्हणजे काय गेला असा त्याचा अर्थ आहे. समजा काढायला आहे, समजा तुम्हाला आमच्या ठिकाणी सिनेमा आहे असं समजला म्हणजे मग तुम्ही धावत जा असता, गोंदियाला जा, नागपूरला जा, कुठेही जा. मग त्या आहेचा संबंध काय? काय तुम्हाला स्वतःच्या शरीराचं आणि या ज्यातून काय करून आपला या ठिकाणी पुन्हा मिळाला नाही पाहिजे आणि इतर योनी मिळाली नाही पाहिजे याचा धाक वाटत नाही शरीराचा. कारण का कोणता दिवस आहे शरीर निघून जाईल याचं काही वेळ सांगता येत नाही. तुका मने एका करा हरिचरण दुराधरा सुखसव्या तेजा पेरा तुझ्या प्राणा पांडुरंग श्रीरंग वडले मना पांडुरंग श्रीरंग वडले मना. एक करा मग एका ठिकाणी लक्ष लावा असं संत महात्म्याने आपल्याला सांगितलं. देहाच्या ठिकाणी माझ्या प्रेम मित्रांनो आज आपल्याला स्वतःच्या शरीरासाठी क्षणोक्षणी करावा मे पार कारण या ठिकाणावर सर्व तुमच्या अंगाचे पापही गेले. जन्मोजन्मीचा तुमचा सर्व दुःख नाहीसा झाला. अशा प्रकारचे संत महात्मे वाङ्मय घेऊन राहिले आहेत. लाखो जन्माचे शेवटी दर्य सापडे लाखो जन्मानं मिळालं आणि लाखो जन्मातलं आज मिळालेले दोष त्या एका वस्तूनं जाऊन राहिले आहेत. तुमच्याकडे एका हरीनं कार्य वस्तू सांगारे कल्पना आणि झाला पुढे मुलावाला विचारे मनात आपुलिया विचारे मनात आपुलिया. म्हणून तू बघाय बोलले आपल्याला खारे वस्तू सांगारे कल्पना अशी त्या हरी नावाची जी वस्तू तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ आहे तिला ओळखून टाका. ओळखल्यानंतर तिला खजत राहा नेहमी करता असं सांगितलं. मग सारा प्रपंचाचे गाव आपल्याला करता येते आणि स्वतःच्या शरीरासाठी नाही करता येत. हे शरीर गेलं तर स्वरूप नाही समजा तुम्हाला ज्याप्रमाणे आशा आहे आशामध्ये तुम्ही आपला रूप पाहता. आशा पाहतो का तुमच्याकडे नाही. तुम्ही आशामध्ये पाहता त्याप्रमाणे तुमच्या आत्मारामाचं जे स्वरूप आहे कोणतं ब्रह्मीचा पूर्वीचे एवढे लोक होते तेवढा नाही सांगितलं. गुरुमंत्राचा सिद्धांत आहे तो आणि ते आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही. यासाठी महाराजांनी लोकले ज्ञान ज्याला म्हणजे ज्ञान म्हणून सकळाच्या पाये माझी वेलावाने मस्तकाने या ठिकाणी बसणारी मंडळी आज आमच्या संतांनी आम्हाला काही विज्ञातल्या गोष्टी सांगतील नाही. पण तिकडे लक्षच नाही की याकडे माझे कपडे चांगले माझे मुलं चांगले माझी हवेली चांगली अशा प्रकारची गोष्ट. पण भुला का भुला की पाहिले तू म्हणा डोळे पाहिले तू म्हणा नाही तो एकवाचा देह गेला तर कर्माचा गेला नाही सापडणार माझ्या प्रेमा मित्रांनो. म्हणून
आजचा हरी प्रत्येकाला सांगण्यात आलेला आहे. तो नाही घडघडी करते पाता स्वरूप माझी नामे विकारते अशा प्रकारचा तो प्रत्यक्ष दिसतो आहे. प्रत्यक्ष हा देवा जिजतो लोकनी भावा सोडोनी करिताय भावा सोडोनी करिताय. झालं. आता याच्या पलीकडे तुम्हाला काय सूचना द्यायची आहे, काय सूचना द्यायच नाही. आपला तुम्हाला स्वतःच्या ज्याचा हित नाही तर आता आम्ही काय करतो, काय आमच्याकडे उपाय आहे, सूचना म्हणून देण्यात आली आहे. नाही तर गेला गेला जन्म काय होईल. तुकाराम महाराज प्रत्यक्ष सांगतात आम्ही पाहिलं म्हणून प्रत्यक्ष तुकोबाला सांगून राहिला आम्ही पाहिला. जी माणसं होती त्यांना पाहिला, आम्ही पाहणार नाही, आम्हाला नाही मिळला सहजच नाही. आणि आपला पाहिला तर पुढे जाणी येणे नाही. जाणी येण्याची भीती तुम्हाला वाटत नाही. स्वतःचा गेला तर गेला. पण त्या उपायानं काय होतं सांगितलं, नरदेह या ठिकाणी आहे तर जाणेच नाही. जाणीच नाही तर मग गेले राहिला का नाही. मग काहीतरी करून लागतं. माझ्या प्रेमाविश्वासात त्या लोकांनी सांगितली अतिशय अमोलिक वस्तू तुमच्या भेटत कशा आहे. महाराज कधी बोलले वस्तू कधी महाराज म्हणतात त्या वस्तूंचा खोज करणारा जो पुरुष असेल खोजील या खोजल्या साधतो दिन दिन तो लखाय खोजी सलोका पंचता तो बलमे कौताय. असंच नाही आपल्याला. महाराज वचन देऊन राहिलाय परणे पोहोचा जाय म्हणून ज्ञानेश्वर माऊली बोलली शरणी हाती कर्माने कारण ब्रह्मचिन्नो पारण करावया मामाचिन्नो पारण करावया. देवाच्या स्वामी उपासनावरी तिने मुक्ती झाली सावरुतिया. या सर्वांच्या संतांच्या खुच्या गोष्टी झाल्या, एका क्षणाच्या गोष्टी समजून झाले. परणे पोहोचायचं क्षणावर तुका म्हणे सांगू काय जे कार्य केले उपमुळे. पाहिलं की काही वेळा जेव्हाच्या तेव्हा जेव्हा म्हणजे काय तुम्हाला विश्वास नाही माहित हो. विश्वास में मुख का तुझे बल्ले मैं तो तेरे पास में मुख का तुझे बल्ले मैं तो तेरे पास में. ना तीर्थ में ना मूर्त में ना वन में ना एकांत में ना मंदिर में ना मंदिर में ना काशी कैलाश में मुख का तुझे बल्ले मैं तो तेरे पास में मुख का तुझे बल्ले मैं तो तेरे पास में. काशीत नाही, कैलासात नाही, कुठेच नाही. आता तुम्हाला समजत नाही म्हणून बाकीचे रस्त्याचे कोणी लोक काही आमच्या संतांनी सांगितलं तसं. पण ही जगाची रूढी पडली, रूढीप्रमाणे चालतात. पण स्वतः पुष्कळ विचार करणारे तुम्ही वैमानिकाप्रमाणे आकाशापर्यंत जाणारा योगाला ह्या काळ सर्वांकरता साधनं घेतले आहेत. मोठा साधन निघाली, गाडीचं साधन निघालं, किती वेळात विमानाचं साधन निघालं. पण या कलियुगाच्या ठिकाणी सांगितलं साधन, कोणतं साधन सांगितलं नामचे साधन नामचे साधन साधन आहे
त्याला नाम, त्या नामाला नेहमी माझ्या या कालीवर दुसरं काही नाही, दुसरं साधन नाही. ते राम गोविंद हरी, भैया राम गोविंद हरी. तुम्हाला प्रत्येकाला नुकत्या विनंतीची सूचना आहे. माझ्या प्रेमाविषयी या दर्जाच्या ठिकाणी असणारा जो भगवंत प्रत्येकाच्या जवळ आहे, ओळखल्या वाचनी नोळे समान. अशा ओळखल्याशिवाय नाही तर त्याला काढणीला पडत हो. आता काही म्हणतात वाचून परत सगळा सकलाच्या पायी माझे विलावणी मतदाराणी देवी करते, मतदाराणी देवी करते. चांगल्या पुरुषाकडून आपल्या स्वतःच्या या पुरवणी म्हणा, वेदाच्या शास्त्राच्या पुराणामध्ये आपल्या हिंदू धर्मात सनातन काळात लिहिलेली आहे. पण जुनी रूढी पडल्यामुळे याला स्वतः वर्णच तसा करून गेला. त्या वर्णाप्रमाणे वागतो हा. आणि ते आज सांगून गेले जाणारे 700 वर्षाचे संत महात्मे ज्ञानोबा, एकनाथ स्वामी, जनार्दन महाराज आणि सर्वांना सांगितलं. पण त्या रूढीप्रमाणेच आपला चालला याचा भजन करणे, पूजन करणे. काय महाराजांच्या अक्षरा अक्षर आहे बाबा, वस्तू पाहिजे. अक्षर आहे, त्या अक्षराला काय होईल म्हणतात. अक्षराला ते पाणी म्हणता घरी जाये ताना, घरी साधावना घरी, घरी साधावना घरी. म्हणून तो प्रत्यक्ष देव तुमच्या जवळ, प्रत्येकाच्या जवळ आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो देवही आहे. मी कोण माझे पावसा पतन मोडे लावणे. अशा प्रकारचं ठिकाण तुमच्या प्रत्येकाच्या जवळची पंढरी नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या पंढरीला तुम्ही ज्या असं सांगितलं आहे, नामा म्हणेला श्री पंढरी. पाहिली म्हणतात ते प्रत्यक्ष दिसली म्हणजे पाहिली. मग त्यांनी पाहिलं आपणला पाहला, आपणही पाहू. सद्गुरू मिळाले त्यांच्याकडून बाकी घ्या आणि या देहातून सर्व काय करून दाखवा. या मर्जाच्या ठिकाणी हे ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी याच देही सर्व याच देहाच्या ठिकाणी आहे प्रत्येकाच्या. पण आपल्याला देह उमटते, पण बाकीच्या गोष्टी आपल्या कर्मव्याच्या गोष्टी नाही. ऐसे वस्तु गुरु लगावे, चटपट दसा अंधार में बसावे. कहे कबीरा मनोहारा, बोली गुरु लगाए गुरा. सांगून राहिले देहाच्या ठिकाणी 6वा दरवाजा आहे. त्या 6व्या दरवाजावर एक वस्तू आहे 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 असं सांगितलं. 10व्या दरवाजाच्या ठिकाणी. आता तो 10वा दरवाजा कुठे आहे, काय आहे. मुठीचे देवारा, सुन्याचे देदारा, तेची दसरे द्वारा जान बाबा, तेची दसरे द्वारा जान बाबा. पण आपल्याला दृष्टीच समजत नाही. ही समजणे किती विचाराची गोष्ट आहे. जसं आपण इथे पंढरपूर पाहिलं, आपण घरी पोहोचते, घरी समजते. अशा प्रकारची ही वस्तू इथे लखवली मिळाली तुम्हाला. म्हणजे
काही बसून कुठे अरण्यात जावं लागत नाही, कुठे काही पाहावं लागत नाही. असं हरी नावाची जी वस्तू आहे तुमच्या जवळ, प्रत्येकाच्या जवळ, ते ओळखता येते. भक्ती कारण ते आईच्या कामाना होती आत्माना ओळखावा, होती आत्माना ओळखावा. या शरीराला चालवणारा एक आत्मा, आत्म्याचं ठिकाण तुमच्या सांगितलं आहे. प्रत्येकाच्या आत्मा त्या ठिकाणी दादा करवलेल्या ठिकाणात आहे म्हणतात. आहे म्हणतात नाही, प्रत्यक्ष अनुभव आहे आमचा. आणि तो आत्मा निघून गेला सर्व काही चाललं नाही, सर्वांना जिकडे तिकडे. मग एखाद्या अंधार वस्तूमध्ये, खोलीमध्ये एखादी वस्तू पाहायची आहे तर काय करता येईल, त्या ठिकाणी दिवा लावा लागेल ना. त्याप्रमाणे आत्मा नावाचा दिवा तुमच्याजवळ आहे, म्हणून तो सर्व ठिकाणी काढून लागलेला आज व्यापक आहे. आता माझं असं जे म्हणतात ते तुम्ही, ते तुमचं काही नाही, फक्त त्या आत्म्याचा संबंध खरा आहे. सर्वाच्या ठिकाणी तो हरी भरलेला आहे. सर्वासाठी आत्मा त्याचंच नाव आहे हरी. आणि हा आहे ब्रह्मीचा मंत्र. आणि तो कशा ठिकाणी आहे म्हणता, ब्रह्मीचा हा मंत्र म्हणजे काय, तो मी आहे. या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी मी म्हणणारा जो जीवाजी आहे, त्या तिच्या जीवाच्या राईचा करण्यासाठी त्या एकाच्या पलीकडे नाही, एक परमात्मा. सर्व ठिकाणी तो एकच आहे. तुमच्या आमच्या सर्व दोन आहे. एक राहण्या तो सर्व जाण्या, एक नाही जाण्या तो बस नाही. एक ओळखला सर्व जगाच्या ठिकाणचा आजच त्याचाच प्रकार हा. त्याच्याच ठिकाणी हे सगळे संबंध लिहिलं, त्याच्या ठिकाणी हे दिसून राहिले तुम्ही सर्व ते त्याच्या ठिकाणी आहे. तो हे खरीला तेव्हा निघून गेला तर हे संबंध माया गेली, हा काहीच नाही राहिला. म्हणून त्या पांडनासाठी आज मंडळीचा विवेचन सांगितला किती आहे. म्हणून आता सर्वाला करण्याकरता हे एकच आहे. या कलियुगाच्या ठिकाणी नामतीचा कलियुगी नामतीचा कलियुगी नामतीचा फक्त एक नाव, देवाचं नाव, आणि ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय नाम काही मिळणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गोविंद माझे